नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस यूट्यूब चॅनलवर। आज आपण काळ आणि काम यावर आधारित उदाहरणे घेणार आहोत। पूर्ण बेसिकचे आहेत आणि अतिशय महत्त्वाचे आहे। सुरुवातीला बेसिक आहे आणि नंतरचे उदाहरण आहे ते एमपीएससी लेवलचे आहे। तर चला सुरुवात करूया। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। तर सुरुवात करूया। काळ आणि काम याच्यावर आधारित आहेत। उदाहरण क्रमांक 1। उदाहरण क्रमांक 1। चला लक्ष द्या। आता रमेश हा एक काम 10 दिवसात करतो। रमेश हा एक काम 10 दिवसात करतो आणि दिनेश हा तेच काम 15 दिवसात करतो। दोन व्यक्ती आहेत या ठिकाणी, एक रमेश आणि एक दिनेश। आता काम तेच आहे। रमेश हा एक काम 10 दिवसात करतो। आता आपण लिहून घेऊ रमेश। आधी उदाहरण पूर्ण वाचून घेऊ। रमेश हा एक काम 10 दिवसात करतो आणि दिनेश हा तेच काम 15 दिवसात करतो। तर रमेशने आणि दिनेश हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता काम तेच आहे, पण रमेश 10 दिवसात करतो आणि दिनेश 15 दिवसात। दोघे मिळून किती दिवसात करतील ते आपल्याला काढायचं। आता लिहून घेऊ, रमेश 10 दिवसात पूर्ण करतो आणि दिनेश तेच काम किती दिवसात पूर्ण करतो? 15 दिवसात। आलं लक्षात? तर आता इथं कोणत्या कोणत्या 10 आणि हे 15। तर आता दोघं किती दिवसात काम पूर्ण करतील ते काढायचं आहे। काय करायचं? याचा काढायचा लसावी। हे एकूण काम काढायचं। काय काढायचा? लसावी। आता 15 आणि 10 चा लसावी किती येते सांगा? किती येते? 30। किती येते? 30। आता 30 ला या 10 न आणि 15 न भाग जाते। मग या दोघांची काय करायची? कॅपॅसिटी काढायची। रमेश आणि दिनेश त्याची क्षमता, कामाची क्षमता काढायची। रमेश आणि दिनेश। आता काय करायचं? हे 10 आणि हे 30 याचा करायचा भागाकार। कितीचा भाग जाते? 3 चा। 10 त्रिक 30। आता हे 15 ना भागायचं। 15 दोन्ही 30। आता हे 3 रमेशची कॅपॅसिटी आणि हे 2 आहे हे दिनेशची कॅपॅसिटी। आता रमेश 3 काम करतो आणि दिनेश 2 काम करतो। ही निघाली आपल्याला कॅपॅसिटी। इथपर्यंत आलं लक्षात? आता काय करायचं? या दोन्हीची बेरीज करायची। 3 आणि 2 ची काय करायची? बेरीज करायची 5। आणि ही जी बेरीज आली ही एकूण काम आहे 30 आणि ही बेरीज जी आली याच्या कॅपॅसिटीची, याचा करायचा भागाकार। काय करायचा? भागाकार। कितीचा भाग जातो सांगा? 5 सक 30, 6। उत्तर आलं 6। म्हणजे रमेश आणि दिनेश दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 6 दिवसात पूर्ण करतील। आलं लक्षात? पर्याय ए बरोबर आहे। समजलं? चला नेक्स्ट। घ्या नेक्स्ट उदाहरण घ्या। ए हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि बी हा 30 दिवसात पूर्ण करतो। तर ए आणि बी दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता इथं दोघे मिळून, इथे दोन व्यक्ती आहे। कोणते कोणते दोन व्यक्ती आहे? ए आणि बी। आता ए 20 दिवसात काम करतो, तेच काम बी 30 दिवसात पूर्ण करतो आणि दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील ते काढायचं आहे। काय करायचं? सुरुवातीला ए लिहून घ्यायचं आणि बी लिहून घ्यायचं। ए किती दिवसात काम पूर्ण करते ते लिहायचं 20 दिवसात आणि बी तेच काम किती दिवसात करतो ते लिहून घ्यायचं 30 दिवस। इथपर्यंत आलं लक्षात? आता काय करायचं? याचा लसावी काढायचा, म्हणजे पूर्ण काम, एकूण काम। आता 20 आणि 30 या दोन्हीचा लसावी येते 60। किती येते? 60। म्हणजे 20 न सुद्धा 60 ला भाग जाते आणि 30 ने सुद्धा 60 ला भाग जाते। आता या दोन्हीची काय करायची? काम करण्याची क्षमता काढून घ्यायची। आता ए ची क्षमता काढण्यासाठी ए किती दिवसात काम करतो? 20 दिवसात
आणि एकूण काम आलेलं आहे 60, याचा काय करायचा भागाकार. 20 न 60 ला भागायचं, 20 त्रिक 60 म्हणजे 3 हे ए ची कॅपॅसिटी आली या ठिकाणी. आता बी ची कॅपॅसिटी काढण्यासाठी बी किती दिवसात काम करतो, 30 दिवसात, आणि एकूण काम 60, याचा काय करायचा भागाकार करायचा. 30 न 60 ला भागायचं, 30 दोन्ही 60, 2 काय आली ही बी ची कॅपॅसिटी. आता 3 ए ची कॅपॅसिटी आणि बी ची कॅपॅसिटी 2, या दोन्हीची काय करायची बेरीज, 3 आणि 2 5. ही एकूण काम आणि हे कॅपॅसिटी द्यायचं 5, याचा करायचा भागाकार. आपल्याला मिळून जाते दोघं किती दिवसात काम पूर्ण करतील ते मिळून जाते. 5 1 5, 5 दोन्ही 10, या ठिकाणी काय आलं 12. इथपर्यंत आलं लक्षात. आता हे 12 काय आहे, हे दोघं मिळून 12 दिवसात पूर्ण काम करतील. ए 20 दिवसात काम करेल, बी 30 दिवसात, दोघं मिळून विचारलं तर किती दिवसात, 12 दिवसातच काम करतील. आता 12 पर्याय बी आहे. ठीक आहे, लक्षात. चला नेक्स्ट उदाहरण घेऊ. वाचून घ्या. उदाहरण क्रमांक 3. विशाल एक काम 25 दिवसात पूर्ण करतो. हे विशाल आहे, एक काम 25 दिवसात पूर्ण करतो. सचिन हा त्याच कामासाठी 10 दिवस घेतो, म्हणजे सचिनला ते काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. तर सचिन आणि विशाल दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील ते विचारलं. किती व्यक्ती आहे, 2 व्यक्ती, एक विशाल आणि हा एक सचिन. विशाल 25 दिवसात काम करतो, तेच काम सचिन 10 दिवसात काम पूर्ण करतो. दोघं मिळून यांना किती दिवसात काम पूर्ण करतील हे काढायचं. त्याचप्रमाणे अतिशय सोपं उदाहरण आहे. पहिले लिहून घेऊ. विशाल किती दिवसात काम पूर्ण करतो, 25 दिवसात, ते लिहून घेऊ. आता सचिन किती दिवसात काम करतो, 10 दिवसात, ते लिहून घ्या. सचिन 10 दिवसात तेच काम पूर्ण करतो. या दोन्हीचा काय करायचं, लसावी काढायचा. आता 25 आणि 10 या दोन्हीही संख्येनं भाग जाणारी अशी लहानात लहान संख्या म्हणजे लसावी आपण काढून घेऊ. पूर्ण काम मिळते, त्याचा लसावी येते 50. 50 ला 25 नही भाग जातो आणि 10 नही भाग जातो. आता या दोन्हीची करायची कॅपॅसिटी. काय काढायची, कॅपॅसिटी. विशालची आणि सचिनची पहिले कॅपॅसिटी काढून घ्यायची. आता कॅपॅसिटी काढण्यासाठी हे 25 आणि हे 50 यांचा काय करायचा भागाकार. 25 दोन्ही 50 आणि 10 5 50. आता हे जे 2 आले हे विशालची काम करण्याची क्षमता आणि सचिनची काम करण्याची क्षमता आली या ठिकाणी 5. इथपर्यंत लक्षात. याची काय करायची, आता बेरीज करायची. 5 आणि 2 7. आता इथं एकूण काम किती आहे, 50. 50 ला या 7 न भागायचं. काय करायचं, 50 ला 7 न भागायचं. किती भाग जाते, 7 7 49, 1 उरते, परत 0.2 0 घ्यायचा, 7 1 7, 3 उरले, परत 0, 7 चौक 28, 7 चौक 28. आता ते उरत जातील. पॉइंट नंतर 2 अंक घ्यायचे. पर्यायामध्ये आहे का 7 14 आहे. आलं का लक्षात. काय केलं आपण, विशाल एक काम 25 दिवसात पूर्ण करतो, तेच काम सचिन 10 दिवसात पूर्ण करतो. एकूण काम काढलेलं आहे आपण, याचा लसावी काढला, ते आला 50. मग विशाल आणि सचिनची कॅपॅसिटी काढली, त्या दोन्हीची केली बेरीज. आता हे एकूण काम आणि ही बेरीज याचा भागाकार करायचा. अतिशय सोपं उदाहरण आहे. आलं लक्षात. चला उदाहरण क्रमांक आता 4 घेऊ. उदाहरण क्रमांक 4. दिनकर एक काम 60 दिवसात पूर्ण करतो आणि रवी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर दिनकर आणि रवी दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. दिनकर लिहून घेऊ. दिनकर 12 दिवसात काम करतो आणि रवी तेच काम. आता रवी तेच काम किती दिवसात पूर्ण करतो, 20 दिवसात. याचा काय करायचा, लसावी करून घ्यायचा आहे.
20 आणि 12चा लसावी किती येते सांगा? 60. आता 12 60 भाग जाते आणि 20 ही 60 भाग जाते. या दोन्हीची करायची कॅपॅसिटी काढून घ्यायची, त्याची काम करण्याची क्षमता आपण काढून घ्यायची. आता दिनकरची काम करण्याची क्षमता काढण्यासाठी दिनकर 12 दिवसात जे काम पूर्ण करते आणि एकूण काम याचा काय करायचं आहे? भागाकार. 12 आणि 60. 12ला 60 न भाग जाते. भाग कितीचा जाते? 5चा. 12 पंच 60. 5चा भाग जाते या ठिकाणी. आता रवी 20 दिवसात काम पूर्ण करते म्हणून आता रवीची कॅपॅसिटी काम करण्याची काढायची. 20 न 60 भागल्यावर किती येते? 20 त्रिक 60. किती येते? 20 त्रिक 60. दिनकर 12 पंच 60. आता 5 हे दिनकरची कॅपॅसिटी आली आणि रवीची कॅपॅसिटी किती आली? 3. या दोन्हीची काय करायची? बेरीज करायची. 5 आणि 3 8. आलं इथपर्यंत लक्षात? आता या 8 न या 60 भागायचं. कितीचा भाग जाते सांगा? 7. 8 7 56. किती उरले? 4. हे पॉइंट द्यायचा, इथे 0 द्यायचा. 8 पंच 40. 7.5. 8 पंच 40. 7.5 पर्यायामध्ये आहे का? आहे. आलं लक्षात? चल, अतिशय सोपे उदाहरण आहेत. आता लक्ष द्या. उदाहरण क्रमांक 5. जी हा एक काम 25 दिवसात पूर्ण करतो आणि यल हा तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो, तर जी आणि यल हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? इथं सुद्धा 2 व्यक्ती आहेत. यानंतरच्या उदाहरणामध्ये 3 व्यक्तीचे आपण घेणार आहोत. जी हे काम 25 दिवसात पूर्ण करतो, तेच काम आहे यल हा 30 दिवसात पूर्ण करतो. यल हा किती दिवसात पूर्ण करतो? 30 दिवसात. याचं काय करायचं? लसावी काढायचा. याचा लसावी किती येते? 30 आणि 25चा लसावी येते 150. आलं इथपर्यंत लक्षात? आता या 25 आणि 30 हे काय झालं? या दोन्हीचा लसावी आला 150. एकूण काम याची काढून घ्यायची आपण कॅपॅसिटी. काय काढून घ्यायची? कॅपॅसिटी. जी ची कॅपॅसिटी काढण्यासाठी 25 न 150 ला भागायचं. किती येते? 25 सक 150 यल. आता यल ची कॅपॅसिटी काढण्यासाठी हे 30 न या 150 ला भागायचं. 0 0 जरी कमी केलात कितीचा भाग जाते? 3 5 15 म्हणजे 5चा भाग जाते. इथपर्यंत आलं लक्षात? आता जी ची कॅपॅसिटी किती आहे? 6 आणि यल ची कॅपॅसिटी आहे 5. या दोन्हीची काय करायची? बेरीज करायची. 6 आणि 5 11. हे 11 आले. हे एकूण काम 150 आणि यांच्या दोन्ही कॅपॅसिटीची बेरीज, याची काय करायची? याचा भागाकार करून घ्यायचा. 150 भागिले 11. चला, कितीचा भाग जाते सांगा? 11 1 11. परत 4 उरले 0. 11 त्रिक 33. किती उरले? 7. आता इथं पॉइंट द्यायचा आणि इथं द्यायचा 0. 11 सके 66. 66 म्हणल्यावर 4 उरले. परत 0 द्यायचा. 11 त्रिक 33. किती येते? 13.63. पर्यायामध्ये आहे का पहा? 13.63 दिवस. आता जी आणि यल दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील? ते 13.63. आता हे या ठिकाणी पर्यायामध्ये अंश आणि छेदाच्या स्वरूपातही तुम्हाला देऊ शकतात अपूर्णांकामध्ये. चला नेक्स्ट उदाहरण घेऊ. उदाहरण क्रमांक 6. अतिशय सोपं उदाहरण आहे, वाचून घ्या. उदाहरण क्रमांक 6. ए एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. ए हे एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 12. बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि सी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. या ठिकाणी 3 व्यक्ती आहे, ए बी सी आणि ती. तर ए बी सी हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता वेगवेगळे, आता 3 व्यक्ती आहेत, ते काम करण्याची क्षमता त्यांची वेगवेगळी आहे. आता ते ए व्यक्ती 12 दिवसात काम पूर्ण करतो, बी हा 20 दिवसात काम करतो, सी हा 30 दिवसात काम पूर्ण करतो. तर ए बी सी तिघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील ते आपण काढू. अतिशय सोपं उदाहरण आहे.
चला काय करायचं लिहून घ्या. ए हा व्यक्ती 12 दिवसात काम पूर्ण करतो हे लिहून घ्यायचं. बी हा व्यक्ती काम तेच आहे. बी हा व्यक्ती 20 दिवसात पूर्ण करतो. तसं सी हा व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतो सांगा. सी हा व्यक्ती 30 दिवसात पूर्ण करतो. याचा काढून घ्यायचा पहिले लसावी. किती येते लसावी याचा 60. आता 60 हा लसावी. या 60 ला 12 नाही भाग जाते, 20 नाही भाग जाते आणि 30 नाही भाग जाते. यावरून काढून घ्यायची या तिघाची कॅपॅसिटी. तिघाची कॅपॅसिटी काढण्यासाठी आता हे ए 12 दिवसात काम करतो. या 12 न या 60 ला भागायचं. 12 पंच 60. 20 न 60 ला भागल्यावर 20 त्रिक 60. 30 न भागल्यावर किती येते सांगा. 30 दोन्ही 60. इथपर्यंत आलं लक्षात. अतिशय सोपं उदाहरण आहे. तिघाचंही जेवढे दिवस काम करते ते लिहून घ्यायचं. त्याचा लसावी काढायचा. ते लसावी म्हणजे एकूण काम येते. एकूण कामला त्याची कॅपॅसिटी काढण्यासाठी या जे एकूण काम करते त्यांना भागायचं. आता 5 3 आणि 2 हे आलेलं आहे आपल्याला. याचा काय करायचं आपण याची बेरीज करून घ्यायची. 5 आणि 3 8 8 आणि 2 10. आता हे एकूण काम आणि ह्या तिघाची एकूण कॅपॅसिटी याचा काय करायचा भागाकार करायचा. हे 60 भागीला 10 बरोबर किती येते 6. आता ए आणि बी आणि सी तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील तर 6 दिवसात पूर्ण करतील. पर्यायामध्ये 6 दिवस आहे. आलं लक्षात. समजलं काय केलं. ए बी सी हे 12 20 आणि 30 दिवसात काम पूर्ण करतात. त्याचं एकूण काम लसावी काढला. हे लसावी आणि त्याची कॅपॅसिटी काढली. हे एकूण काम आणि ही कॅपॅसिटी याचा भागाकार केला. ते एवढे दिवस किती 6 दिवस हे तिघे मिळून काम करतात. इथपर्यंत आलं लक्षात. चला नेक्स्ट. हे लक्ष द्या. तुम्हाला सरावासाठी उदाहरणं आहेत. 7 उदाहरण क्रमांक 7. रवी एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. श्याम तेच काम 25 दिवसात पूर्ण करतो. कार्तिक तेच काम 40 दिवसात पूर्ण करतो. तर रवी श्याम आणि कार्तिक हे दोघे मिळून किती दिवसात काम करतील सोडून पहा. त्याचप्रमाणे नेक्स्ट उदाहरण सरावासाठी तुम्हाला आता सरावासाठी उदाहरण क्रमांक 8 त्याचप्रमाणे आहे. ए एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. सी तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो. तर ए बी सी हे काम किती दिवसात पूर्ण करतील हे त्याचप्रमाणे आहे. सरावासाठी उदाहरण आहे सोडून घ्या. 2 सरावासाठी दिले. आता 9 आपण सोडून घेऊ. कपिल एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. रवी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो आणि संजय तेच काम 36 दिवसात पूर्ण करतो. तर कपिल रवी आणि संजय हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. या ठिकाणी 3 व्यक्ती आहे. तिन्ही व्यक्तीची काम करण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. आपल्याला दिलेलं आहे कपिल 20 दिवसात काम करतो. काम तेच आहे. रवी हा 30 दिवसात करतो. कपिल 20 दिवसात करतो. रवी 30 दिवसात करतो आणि तिसरा व्यक्ती आहे संजय. संजय किती दिवसात करतो 36 दिवसात. इथपर्यंत आलं लक्षात. आता विचारलेलं काय आहे कपिल रवी आणि संजय हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. उदाहरण अतिशय सोपं आहे. लिहून घेऊ. कपिल हा व्यक्ती आहे. ते 20 दिवसात काम पूर्ण करतो. किती दिवसात काम पूर्ण करतो 20 दिवसात. काम तेच आहे पण रवीला ते काम करण्यासाठी 30 दिवस लागतात. रवीला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतात 30 दिवस लागतात. त्याचप्रमाणे संजय तेच काम किती दिवसात पूर्ण करतो 36 दिवसात. समजलं. कपिल रवी आणि संजय 3 व्यक्ती आहे. कपिल 20 दिवसात काम पूर्ण करतो.
तेच काम रवी 30 दिवसात पूर्ण करतो. काम तेच आहे संजय 36 दिवसात पूर्ण करतो. आणि आपल्याला विचारलेलं आहे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. काय करायचं, याचा लसावी काढायचा. आता 36, 30 आणि 20 याचा लसावी किती येते तुम्ही तोंडी काढून पहा, प्रयत्न करा. आता लसावी म्हणजे काय, या तिन्ही संख्येनं भाग जाणारी अशी लहानात लहान संख्या किती येते 180. 180. आता 180 ला 20 न सुद्धा भाग जाते, 30 नही भाग जाते आणि 36 नही भाग जाते. यापेक्षा लहान अशी कोणती संख्या नाही तिन्ही संख्येनं भाग जाणारी. आता हे एकूण काम काय झालं, हे एकूण काम, हे लसावी काढलेलं आपण या तिघांना केलेलं एकूण काम असं काढ. आता आपण काय करू, तिघाची कॅपॅसिटी काढू. ते काम करतात पण त्याची क्षमता कशी आहे ते, हे जे काम करते ते आणि एकूण काम याचा भागाकार केला तर याची काय येते आपल्याला कॅपॅसिटी. आता कपिलची कॅपॅसिटी जर काढायची असेल तर कपिल 20 दिवसात काम पूर्ण करतो. एकूण काम किती आहे 180. या दोन्हीचा भागाकार करायचा. भागाकार करताना इथं 0 आहे, 0 कमी करून घेतला. हे 2 आणि 18 भाग किती जाते, 2च्या पाड्यात 18 आहेत. 2 9 18, 9चा भाग गेला. इथपर्यंत आलं लक्षात. आता हे 9 आलं कपिलची कॅपॅसिटी, समजलं. आता रवीची कॅपॅसिटी काढण्यासाठी रवी हा 30 दिवसात काम पूर्ण करतो आणि एकूण काम आहे 180. आता हे 30 दिवसात काम करतो त्याचा आणि एकूण काम याचा भागाकार केला, 0 0 कमी केला. 3 न 18 ला भाग द्यायचा. 3च्या पाड्यामध्ये 18 आहेत. कितीचा भाग जाते 3 सक 18. हे 6 आले रवीची कॅपॅसिटी. इथपर्यंत समजलं. कपिलची कॅपॅसिटी काढली, रवीची कॅपॅसिटी काढली. आता आपण संजयची कॅपॅसिटी काढू. संजयची कॅपॅसिटी काढण्यासाठी संजय हे 36 दिवसात काम पूर्ण करतो. संजय 36 दिवसात काम करतो पूर्ण आणि ते एकूण काम आहे 180. भाग कितीचा जाते 5चा भाग जाते. आता तुम्हाला इकडून भाग द्यायचा असेल तरी बी देऊ शकता. 18 1 18, 18 0 0, 18 2 36. आता हे 2 1 2, 2 5 10. कितीचा भाग गेला 5चा. याप्रमाणे तुम्ही भाग देऊ शकता. आता तुम्हाला लसावी कसा काढायचा आहे हे सुद्धा आपण मागील भाग एक लेक्चर घेतलाय, ते पूर्ण पाहून घ्या. 20 30 आणि 36 हे एवढे दिवस काम करते. आता आपल्याला तिघाची कॅपॅसिटी मिळाली. या तिघाची जी कॅपॅसिटी आहे त्याची करायची बेरीज. किती येते 9 आणि 6 15, 15 आणि 5 20. तिघाचे कॅपॅसिटीची बेरीज आली 20 आणि एकूण काम आलेलं आहे 180. या दोन्हीचा भागाकार करून घ्यायचा. 0 0 बरोबर कमी करायचा. 2 9 18. हे जे 9 आले आहे हे आले आहे दिवस. आता कपिल रवी आणि संजय हे तिघ मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील तर 9 दिवसात पूर्ण करतील. आलं लक्षात. याच्या आधीचे 2 उदाहरण सरावासाठी दिले आहेत, ते सोडून घ्या तुम्ही. आता उदाहरण क्रमांक 10. नेक्स्ट उदाहरण पहा. चला उदाहरण क्रमांक पहिले वाचून घ्या आणि सोडून पहा मनातल्या मनात. समजलं उदाहरण. चला मी वाचून घेतो एक वेळ. राम हा एक काम 24 दिवसात पूर्ण करतो. श्याम तेच काम 48 दिवसात पूर्ण करतो आणि मोहन तेच काम 16 दिवसात पूर्ण करतो. तर हे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. इथं किती व्यक्ती आहेत 3 व्यक्ती आहेत. कोणते कोणते राम श्याम आणि मोहन. राम श्याम आणि मोहन हे 3 व्यक्ती आहेत. तिघाचीही काम करण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. आता राम किती दिवसात पूर्ण करतो 24. काम तेच आहे. श्याम किती दिवसात पूर्ण करतो 48. काम तेच आहे. मोहन किती दिवसात पूर्ण करतो 16. आणि आपल्याला विचारलेलं आहे
तिघही मिळून जर काम करत असतील तर ते किती दिवसात पूर्ण करतील? पर्यायामध्ये आहे 7 दिवस, 8 दिवस, 9 दिवस, 10 दिवस. यापैकी कितीतरी दिवस आता लागतील हे आपण सोडवू. अतिशय सोपं उदाहरण आहे. राम लिहून घ्यायचं. राम किती दिवसात काम पूर्ण करतो ते लिहायचे 24 दिवस. श्याम किती दिवस? श्याम किती दिवसात काम पूर्ण करतो ते लिहायचे 48 दिवस. आणि मोहन किती दिवसात काम पूर्ण करतो? 16 दिवस. याचा काढायचा लसावी. चला लसावी काढून पहा मनातल्या मनात. येते का लक्षात? 24, 48 आणि 16. आता एकूण काम काढण्यासाठी आपल्याला लसावीच काढावं लागेल. एकूण काम. आता इथं लक्ष द्या, मोठी संख्या कोणती आहे? 48. आता या 24 ने 48 ला भाग जाते आणि या 16 ने सुद्धा 48 ला भाग जाते. म्हणजे या ठिकाणी लसावी कोणता आहे आपला? 48. आलं लक्षात? आता या 48 ला या तिन्ही संख्येने भाग जाते. 48 हे 24 आणि हे 16, तिन्ही संख्येने 48 ला भाग जाते. 48 आला आपण या ठिकाणी लसावी. आता या तिन्हीची काय करायची? कॅपॅसिटी काढायची. रामची कॅपॅसिटी काढण्यासाठी या 24 न या 48 ला भागायचं. किती येते? 2. आता या श्याम या 48 ने या 48 ला भागल्यावर किती येते? 1. आता मोहनची कॅपॅसिटी 16, या 16 न या 48 ला भागा. 16 त्रिक 48. रामची कॅपॅसिटी किती आली? 2. श्यामची कॅपॅसिटी किती आली? 1. आणि मोहनची कॅपॅसिटी किती आली? 3. याची करायची बेरीज. किती येते? 6. आलं. आता एकूण काम 48 आहे आणि या तिघाच्या कॅपॅसिटीची बेरीज केली ती 6 आली. याचा काय करायचा? भागाकार. 6 8 48. हे आले 8 दिवस. हे काय आले? 8 दिवस. इथपर्यंत आलं लक्षात? काय केलं आपण? राम, श्याम आणि मोहन हे जे काम करते त्या कामाची काय केलं? लसावी काढला. एकूण काम निघालं. नंतर त्याची कॅपॅसिटी काढली. त्या कॅपॅसिटीची बेरीज केली. आता ही जी बेरीज आली आणि हे एकूण काम आहे याचा भागाकार केला. काय मिळाले आपल्याला? दिवस. अतिशय सोपं उदाहरण आहे. 8 पर्यायामध्ये आहे का? पहा आहे. आलं लक्षात? चला चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आता व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. उद्याच्या भागामध्ये आपण काळ कामाचा दुसरा भाग पाहू. धन्यवाद.